स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा. अच्छा मैडम, आप हिंदी में सीखेंगी कि मराठी में? मराठी समझ में आएगी मैडम? अगर नहीं आएगी ना तो एक लेडीज है जो हिंदी में सीखने वाली है, तो आप मुझे थोड़ा सा पर्सनल मैसेज करना, तो मैं आपको तब मैसेज करूंगी. अभी कर लो, है ना? थोड़ा पर्सनल करना, नंबर निकाल नहीं सकती मैं, वो याद ही नहीं रहता किसका कौन सा है. चला व्हिडिओ ऑन करा. आज शिकणार आहे आपण सातचक्रा औरा. इथून पुढे तुम्ही तुमच्या सोबत तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येकाला 1 मिनिट द्यायचा फक्त. तुम्हाला आणि तुमच्या घरातील प्रत्येकाला आता कसं ओळखायचं. इथून पुढे आपण टेन्शन घेत होतो, यांनी मला असं म्हटलं, यांनी मला तसं म्हटलं, आणि हाच मला काम सांगते, मी एकटीच काम करते. आता इथून पुढे असं नाही होणार. आता थोडंसं आपल्याला त्यामधलं नॉलेज कळेल. हा समोरचा व्यक्ती आपल्यासोबत असाच का बरं वागते ते तुम्हाला माहित पडणार आहे इथं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण रेखीचे 5 तत्व बघणार आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला 7 आपले चक्रा आणि औरा समजून सांगते. बघा, रेकीसोबत जेव्हाही जुळाल तेव्हा हे 5 सिद्धांत जर फॉलो केले ना तुम्ही, तर तुम्हाला खूपच सुंदर रिझल्ट येणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. खूप 360 डिग्री आयुष्य इथे बदलणार आहे. आता इथे हे जर रोज तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन जरी वॉलपेपर जरी लावला ना मोबाईलला, तरी वर्क करतं. आता प्रत्येक वेळेस स्पेशल वेळच काढून वाचलं पाहिजे आवश्यक नाहीये, पण त्याला बघू 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 सुद्धा तुम्ही वाचू शकता. केवळ आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी. आता का बरं क्रोध करायलाच नाही पाहिजे. रिअलमध्ये आपल्याला थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टीवर क्रोध येतो. क्रोध का मूल कारण अमृत मन यह वासनाएं हैं, औरों से अपेक्षा है, दमित मन, अहंकार, दूसरों पर शासन, ऐसा ही क्यों, ऐसा क्यों नहीं, ये आपकी पैदाइश है, इसे आप नष्ट कर सकते हैं. और कोई ऐसा ही क्यों पूछे, इसे ईश्वर से बेकार है, ऐसा स्वीकारो की जीवन का यही सार है, तो क्रोध नहीं आएगा. आपण सगळ्यांना जर स्वीकारलं तर आपल्याला क्रोध येईल का? होतं काय आपलं नेमकं माहितीये का? बघा, आपल्याला 2 मुली आहे समजा, किंवा 2 मुलं आहे. हा, रुची मॅडम व्हिडिओ ऑन करो. आपल्याला जर 2 मुलं आहे आणि 2 मुलामध्ये एक मुलगा खूप छान आहे आणि एक मुलगा खूप मस्ती करत असेल कदाचित, तर मग आपण त्या एका मुलाला टाकून देतो का? आज दिसल्या रुची मॅडम एवढ्या दिवसांनी. नेटचा प्रॉब्लेम. नेटवर्कच, तेच म्हणून राहिली, नेटवर्कच राहत नाही. फक्त नावानेच चालत होते आतापर्यंत. 2 मुलापैकी मग आपण कुठल्या तरी एका मुलाला असं म्हणतो का की तू चांगला नाही बाबा, तू माझ्याजवळ राहू नको, तुला मी स्वीकारत नाही. आपण दोघांना पण स्वीकारतो ना. तसंच आपल्या आजूबाजूने कुठलेही लोक कितीही त्रास देणारे असले, फक्त त्यांना स्वीकार करायचा आहे त्यांचा. जेव्हा तुम्हाला स्वीकार करता येईल ना, चला बाबा हा त्याच्या परीने आहे, हा त्याचे संस्कार आहे, तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. आता बघा, आज के दिन मैं क्रोध नहीं करूंगी याचं रिझन सांग, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. एक मुलगा होता छोटा नर्सरी मधला. आता जेव्हा मुलगा स्कूलमधून येतो नर्सरी मधला, तर तो सगळ्यात पहिले घरी आल्यावर त्याच्या आईला शोधतो. तो जेव्हा घरून आला, स्कूलमधून आला, तेव्हा एकदम धावत धावत आला आणि मम्मीने त्या दिवशी मार्केटमधून बोन्स चायनाचा कपसेट आणलेला होता. आता तो कपसेट मम्मीने डायनिंग वर ठेवला. मुलगा धावत धावत आला, धावता धावता एकदम धक्का लागला आणि तो कपसेट खाली पडला. मम्मी भांडे घासून राहिली होती किचनमध्ये. मम्मीला एकदम लक्षात आलं की मी आणलेला कपसेट फुटला. आणि मम्मीने काय केलं असेल मग सांगा बरं? मम्मीच्या हाती जी भांडे घासता घासता 86 हत्ती होती ना, ती 86 मम्मीने मुलाला मारून फेकली. आणि मुलाचा एक डोळा निकामी झाला कायमस्वरूपी.
मग कळलं क्रोध आपल्याला कुठं घेऊन जातो. म्हणून आज की दिन क्रोध नाही करूंगी एवढं जरी फॉलो केलं तरी खूप सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या आयुष्यात येईल. आता व्हिडिओ ऑफ करा आणि तुम्ही कोणाला शिकवून तुम्ही सांगा आता. म्हणून व्हिडिओ ऑन राहू द्या. काय होतं नुकसान? शेवटी 5 दिवसाचा सफर सगळ्यांचाच समोर येते असं जरुरी नाहीये. केवळ आज के दिन मैं चिंता नहीं करूंगी. चिंता करून कुणाचंही भलं झालेलं नाही म्हणून चिंता करायची नाही. गेलेली वेळ आपली होती नाही, येणारी वेळ आपल्याला माहित नाही. जीवन फक्त आजमध्ये आहे. आज आपण काय करणार आहे आणि काय जेवण केलं बस चालू द्यायचं आपल्या श्वासासोबत. फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं, तेच प्रेझेंटमध्ये आपलं जगणं आहे. उद्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जे द्यायचंय ते देतोच आणि जे मिळायचंय ते मिळतच आपल्याला. केवळ आज के दिन मैं अपना कार्य ईमानदारी से करूंगी. सगळ्यांनी जर आपले कार्य इमानदारीनं केले तर या जगामध्ये आज जे काही होऊन राहिलं ते होईल का कधी? वंदना मॅडम होईल का? आपण डॉक्टर जवळ जातो, तेव्हा काय होतं सांगा बरं? डॉक्टरची कशी चेन बनलेली आहे? याच्याजवळ पण जा, त्याच्याजवळ पण, मी सांगन त्याच डॉक्टर जवळ जा. बनली आहे, पण तोच डॉक्टर इमानदारीनं जर हॉस्पिटल चालवायला लागला तर लोकांचं नुकसान होईल का? लोकांचे जे एक्स्ट्रा आज हॉस्पिटल म्हटलं की लोकांना एकदम धक्का येतो, बाबा पैसा खूप जाते. कारण तो डॉक्टर तिथल्या तिथं घुमवतो आपल्या सगळ्यांना. तो कुठेच जाऊ देत नाही आणि त्यांनी ठरवलंय तुम्हाला करावंच लागेल, ही रिपोर्ट आणाच लागेल तेव्हाच मी तुम्हाला सांगेन. सगळा पैशाचा खेळ झालेला आहे. म्हणून अपना कार्य ईमानदारी से करूंगी. केवल आज के दिन मैं कुदरत के हर पल का आभार मानूंगी और सबको स्वीकारूंगी. आपल्याजवळ जे आहे ना त्या गोष्टीला स्वीकारा आणि खरं म्हणजे तुमच्याजवळ जे आहे ना त्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं तुम्ही आभार माना. तुम्ही जोपर्यंत आभार मानणार नाही तोपर्यंत तुम्हाला मल्टिपल होऊन कधीही मिळणार नाही. काहीही छोट्या छोट्या गोष्टीची तुम्ही लिस्ट बनवा. माझ्याजवळ हे आहे यासाठी थँक्यू, ही गोष्ट आहे थँक्यू, मुलं आहे तुमचे, हजबंड आहे तुमचं, घर आहे, आई वडील आहे तुमचे, तुमच्याजवळ पैसा आहे तुमच्याजवळ, जो येऊन सरायला जरुरी थोडी करोडच असला पाहिजे. जो आहे त्यासाठी तर धन्यवाद माना. ते धन्यवाद मानणं खूप महत्वाचं आहे. केवळ आज के दिन मैं हर जीव को प्रेम और आदर करूंगी. सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. या पृथ्वीवर येणारा प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या उद्देशाने जुळलाय, कुणीही बेकार नाही म्हणून कुणालाही दोष देत बसायचा नाही. सगळ्यांचा स्वीकार करायचा आहे. ठीक आहे. आता बघू आपण 7 चक्रा. तुम्ही काही लिहिता का मॅडम? सीमा मॅडम पढाई करता की लिहिता? म्यूट आहे. नोट्स काढता? समजून घ्या, मग नंतर लिहिता येते. कारण ना हे म्हणजे प्रॅक्टिकल आहे एका प्रकारचं. रेकी म्हणजे प्रॅक्टिकल. तुम्ही जेवढं प्रॅक्टिकल कराल ना तेवढा रिझल्ट ते लिहिण्यापेक्षा पण. आणि जेव्हा जे प्रॅक्टिकल माइंड मध्ये बसतं ना तेच सरळ उतरतं, बघायची गरज नाही पडत. म्हणून ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला हे दाखवते. एक मंत्र आहे. आता याला मंत्राच नाव दिलंय कारण एवढं जीवनावर. इंग्लिशमध्ये दाखवू की मराठीत दाखवू? इंग्लिशमध्ये दाखवू की मराठीत दाखवू? मराठीत दाखवू. अवचेतन मन रोज हा वाला दाखते. उच्चार जप. आता याला एक प्रकारचं मंत्र म्हटलंय. तुम्ही जेव्हा हे डेली तुमच्या लाईफमध्ये दिवसातून 2 वेळा 3 वेळा जरी वाचलं ना सबकॉन्शियस माइंडमध्ये एवढं सेट होते आणि याचा रिझल्ट इतका सुंदर येतो ना. मी एक आत्मा आहे, मी निसर्गातील एक अजय शक्ती आहे. मला इंग्लिशमध्ये छान जमते मराठीपेक्षा. मी माझं शरीर नाही, हे माझं मन आहे. मी माझी शंका नाही तर माझी भीती नाही. हे माहिती का गुगलवरून हे करून घेतलं ना त्यामुळे दिक्कत येऊन राहिली. थांबा मी इंग्लिश मधलं सांगते तुम्हाला. जे वाचलं ना ते चांगलं समजत आहे ते. बघा मंत्रा. आय एम द सोल, आय एम अनस्टॉपेबल फोर्स ऑफ नेचर, आय एम नॉट माय बॉडी, नॉट माय माइंड, नॉट माय डाऊट, नॉट माय फेअर, नॉट माय पास्ट अँड नॉट माय लिमिटेशन.
I am the soul, I am the truth, I am the soul, I am the truth, I am creating my life by my choice now. I am a multi-millionaire money magnet. Money flow in my life like a river, rain on like me waterfall. Every day in every way, avalanches of health, wealth, healing energy, love, creativity, intelligence, wisdom, power, happiness flow in my life from all direction, repairly, properly, safely, easily, constantly by blessing of God. All my needs are met and my goals are manifest by the blessing of God. I am a one with God. God is a one with me. This is the truth. This is the truth. This is the truth. So be it. Thank you. Thank you. Done. बघा हे सगळं आपल्या सबकॉन्शियस माइंडवर सेट होईल असंच म्हटलंय. तुम्ही तुमच्यासाठी कशी अफर्मेशन तयार कराल त्या अफर्मेशन प्रमाणेच एक असं लिस्ट बनवलेली आहे. हे वाचा तुम्ही दिवसातून 2-3 वेळा. पुन्हा हा पेज वाचून देईन तर खूप वेळ लागेल. हा पेज पण वाचा, खूप छान आहे. पॉवर बिलीफ ऑफ द इन्स्टॉल इन सबकॉन्शियस माइंड. एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. बघा असे सेंटेन्स आहे. आता आपण असे सेंटेन्स जेव्हा स्वतःला म्हणू तर आपला किती विकास होईल ना, नुकसान तर होणारच नाही. औरा माहितीये का कुणाला? औरा शिकलाय का तुम्ही सीमा मॅडम? हो. पाहते तो दुसऱ्याचा औरा. हो. बघा नवीन लोकांसाठी. हा हा नवीन लोकांसाठी सांग. हो नवीन लोकांसाठी मी औरा म्हणजे काय सांगते. दुसराच पीडीएफ निघाला. पाहिजे होता एकदम कॉम्पिटिशन. तो लिखला म्हणून रात्री मला. बघा औरा आपल्याच शरीराच्या बाजूनी 7 सूक्ष्म शरीर असतात, त्याला औरा म्हटलं जाते. तुम्ही कुठल्या ईश्वर गुरुचे फोटो बघितले का? पहिले जुन्या काळामध्ये येत होते बघा ते पोस्टर आणि त्या लाईट एक प्रकाश याचा त्यांच्या फोटोच्या मागे, तो त्या व्यक्तीचा किंवा ईश्वर गुरुचा औरा असतो. आता प्रत्येकाला औरा असतो, प्रत्येक व्यक्तीला, प्राण्यांना, वस्तूंना औरा असतो. त्यांना बघावं लागते. आता तुमच्याकडे पेन आणि बुक असेल तर एक असा डॉट काढा. त्या डॉटवर जर तुम्ही बघितलं कॉन्सन्ट्रेशननी तर त्या फुस्टॉपचा औरा दिसतो. ठीक आहे. किंवा तुमच्याकडे पेन असेल, मोबाईल असेल, या गोष्टीवर थोडा वेळ जर कॉन्सन्ट्रेशन दिलं ना तर त्या याचा औरा दिसतो. थोडा वेळ लागतो त्याला बघायला. त्यानंतर आता व्यक्तीचा औरा कसा बघायचा, तर एखाद्या व्यक्तीला समोर बसवायचं आणि समोर बसवलं की त्या व्यक्तीच्या या नाकाच्या टोकाकडे बघायचं. व्यक्तीला डोळे बंद करायला लावायचे आणि त्या व्यक्तीचा औरा बघायचा. थोडा वेळ लागतो, लगेच येत नाही, काही 1-2-3 दिवस त्याच्यानंतर मग कळतं. आता स्वतःचा औरा बघायचा असेल तर मिरर समोर जाऊन उभं राहायचं आणि मिरर समोर स्वतःला बघायचं. स्वतःचा औरा दिसतो कुठल्या कलरचा आहे. आता औराचा नॅचरली कलर असतो आपापला, पण जर तुम्ही मेडिटेशन करता आणि तुमच्या त्या 7 चक्रामध्ये कुठलंही चक्र जर ऍक्टिव्ह असलं तर तुमचा त्या चक्राच्या ऍक्टिव्हेशन नुसार तो औरा पण दिसतो. ठीक आहे. आता माझा नॅचरली ग्रीन आहे पण थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट आहे म्हणून माझा ब्लू कलर दिसतो. तुम्हाला बी तुमचा औरा बघता येतो. असे 7 सूक्ष्म शरीर असतात. आता सगळ्यात पहिले कुठलीही नकारात्मक ऊर्जा, बिमारी असो, कुठलाही थॉट असो, नकारात्मक विचार पहिले औरामधून आपल्या 7 चक्रामध्ये येत असते. आता बघा जसं एक्झाम्पल बघा, इकडे मी 7 चक्र दाखवते तुम्हाला. हे 7 चक्र आहे. हा 7 चक्र आणि आपला जो औरा आपण बघितला, जर हा औरा जसं पोटाच्या भागात मणिपूर चक्रामध्ये जर डॅमेज झाला, मणिपूर चक्र म्हणजे डायजेशनचे प्रॉब्लेम तुम्हाला झाले तर त्या औरामधून या भागामधून नकारात्मक ऊर्जा येऊन त्या मणिपूर चक्राला हे करत असते निगेटिव्ह आणि ते प्रॉब्लेम आपल्याला क्रिएट होतात. जसं बघा इथं आहे हा औरा,
इथूनच येईल ती नकारात्मक ऊर्जा आणि तुम्हाला इथे असे पोटाचे प्रॉब्लेम जाणवेल. आता एका वेळेस आपल्याला सगळे प्रॉब्लेम जाणवत नाही. कुठे कधी ओव्हर थिंकिंग होते, इथला ओरा डॅमेज होतो. कसं विचाराने, दुसरं काहीच ते फक्त विचार आपण जसा करतो तसा तसा आपला ओरा डॅमेज होत चालतो. कधी कधी ओव्हर थिंकिंग होते आपल्याला, मग इथून जी नकारात्मक ऊर्जा येते त्या औरामधून तेवढ्याच एनर्जी डॅमेज करून आपल्या थर्ड आय चक्राला ब्लॉक करते आणि आपण नकारात्मक विचार करतो. त्याचप्रमाणे हार्ट चक्र, इमोशनचे जे प्रॉब्लेम असतात, आपण जे पकडून ठेवतो इमोशन जे काही होते आपण आपल्या आजूबाजूने, इथून जर नकारात्मक ऊर्जा आली तर ती नकारात्मक ऊर्जा तुमच्या थ्रोट हार्ट चक्रामध्येच येते. ठीक आहे, कळलं औरा? विचारायचं आहे कोणाला काही? अच्छा, उद्या शक्तिपात करून देते. कोण कोण करणार आहे? तुमचा झालाय. प्रीती मॅडम शक्तिपात करायचा आहे? हो. वंदना मॅडम शक्तिपात करायचा आहे? उद्या सकाळी करून देते मी 8ला. ठीक आहे. ठीक आहे. बघा आता 7 चक्राची पहिले जागा बघू आपण. पहिली जागा समजून घ्या 7 चक्राच्या. सगळ्यात पहिली जागा आहे चक्र. बघा आपले 7 चक्र आहे, असे सूक्ष्म चक्र भरपूर आहे, पण जे आपले 7 सेन्स म्हणून जे काम करते ना, ते हे 7 चक्र मेन आहे. या 7 चक्रावरच आपलं अख्खं लाईफ डिपेंड आहे. जे काही प्रॉब्लेम इश्यू आपल्या लाईफमध्ये क्रिएट होत आहे ते या चक्राच्या डॅमेजमुळेच होतात. जे ब्लॉकेजेस निर्माण होतात त्या ब्लॉकेजेसमुळे आपलं लाईफमध्ये इनबॅलन्स होते. चक्र इनबॅलन्स म्हणजे आपली लाईफ इनबॅलन्स, म्हणून चक्राला बॅलन्स करून ठेवावं लागते कधी पण. आता चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तसं मेडिटेशन सुद्धा करावं लागते. ओप्पो कोण आहे? अच्छा, चक्र बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला तसं मेडिटेशन पण करावं लागते. मेडिटेशन केलं की तुम्ही 7 चक्र मेडिटेशन करता का सीमा मॅडम? हो करता ना? नाही वाटत आहे मला, ते कळतं ते पॉझिटिव्हिटी. आता बघा चक्र कधीही मूलाधार चक्रापासून चार्ज केले जाते, पण नकारात्मक ऊर्जा वरून खालीपर्यंत काढली जाते. हा मेन पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. दुसरं, मूलाधार चक्र कुठे आहे? मूलाधार चक्र आपल्या जेनेटिक ऑर्गन जवळ असतं. कलर लाल आहे, लक्षात ठेवायचं. जेनेटिक ऑर्गन जवळ आपलं मूलाधार चक्र असते आणि मेलचं मूलाधार चक्र रीडच्या हड्डीच्या लास्टवाल्या भागामध्ये असते मेलचं. त्यानंतर स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोट खाली असते. त्यानंतर मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोट वर असते. अनाहत चक्र म्हणजेच हार्ट चक्र हार्टमध्ये इथे मध्ये छातीच्या मध्ये असते. थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र इथे असते गळ्यामध्ये, आणि आज्ञा चक्र सेंटर ऑफ फोरहेड, आणि सहस्रार चक्र डोक्याच्या वर. आध्यात्मिक प्रगती. आता याचे कार्य बघू, कुठलं चक्र कुठल्या कार्यासाठी होते. आता जे काही तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे ते प्रॉब्लेम कुठून आणि कसे क्रिएट झालेले ते सांगते. बघा मूलाधार चक्र कलर लाल आहे, जागा कळली? यह पुरुषों के रीढ़ की हड्डी के सबसे नीचे तिकोनी हड्डी एवं महिलाओं के अंडाशय के मध्य क्षेत्र में अवस्थित है. आता मूलाधार चक्र जर ब्लॉक असलं तर कसं ओळखायचं आपण, किंवा आपल्या घरातील आजूबाजूच्या लोकांना कसं ओळखायचं मूलाधार चक्र ब्लॉक असलं तर? मूलाधार चक्र ज्याचं ब्लॉक असते ना, आपल्याच घरातील आजूबाजूनं कुठंच जा नाही लागत. पाणी आणून देतं का? चाय देतं का? रिमोट देतं का टीव्हीचं? आहे ना आपल्या आजूबाजूला, त्यांचं चक्र ब्लॉक. ठीक आहे. किंवा ऍक्टिव्ह बघा, एखादी आजी असते, तिचं वय नसते तरी पण ती कशी काम करते ना, एकदम तुरतुर 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 चालून काम करते, म्हणजे त्या आजीचं ते मूलाधार चक्र ऍक्टिव्ह असते. हे 2 पर्याय आहे. आता आजीला म्हटलं तर आजी नाही, आपण बी येतो त्याच्यामध्ये. एक उदाहरण सांगितलं मी, वय नसताना जे काम करणं म्हणजे त्यांचं चक्र ऍक्टिव्ह. ब्लॉक असलं तर हड्डीचा त्रास होतो, पायांचा त्रास होतो, वारंवार युरिन येतं, असे प्रॉब्लेम येतात, उदासीनता येते, काहीच करण्याची इच्छा होत नाही, झोपून राहायला इच्छा होते, मेरी जिंदगी में बहुत गम वाली परिस्थिती तयार होते जर हा चक्र ब्लॉक असला तर.
जीवन चक्रावरच आहे. ज्यांना चक्र कळले त्यांचं आयुष्य बदलूनच गेलेलं आहे. हे रियालिटी आहे. सीमा मॅडम त्याच्यातलं एक उदाहरण आहे आणि मी पण त्याच्यातलंच उदाहरण आहे. बरोबर आहे ना सीमा मॅडम? यह हो चक्र मॅडम. शरीर भौतिक जीवन शक्ती का स्थान आहे. भौतिक मीन जगाचा बाहेरचं जग. यह कुंडली जागरण का प्रचुरता का परिचय देता है. संबंधित अंग सुपरनील ग्रंथी मूत्रपिंड मूत्रथैली य सुसूक्ष्म तत्व पृथ्वी रंग लाल. आता कुंडली जागरण माहितीये का तुम्हाला? ऐकलं का कोणी? स्क्रीनवर असणारे व्हिडिओ जर ऑन कराल तर मी तुम्हाला थोडं शक्तिपातची माहिती देते, पण तुमचे व्हिडिओच ऑफ आहे, मला कळून नाही राहिलं. श्रुती शिंदे मॅडम, शिंदे मॅडम सॉरी, थोडा व्हिडिओ ऑन करा ना. व्हिडिओ ऑन करा तर मला समोरची माहिती देता येईल, तुम्हाला बघेल मी तर. ओके मॅडम, तुम्ही आजच क्लास जॉईन केला का मॅडम? हो मॅम, फर्स्ट आहे. आजचा पहिला दिवस आहे. ठीक पहिला आहे. दिवस आहे आणि मी आता जस्ट जॉईन झाली आहे मॅम. अच्छा, सोमवारपासून पुन्हा क्लास चालू होईल तेव्हाच कंटिन्यू करा. आता मध्ये तुम्हाला कळणार नाही पण ऐकू शकता क्लास. 4 ते हो 5 ची चालेल. बॅच सुरू होणार आहे. 4 ते 5 का? हो, सोमवारी. ओके ओके. आता ऐकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. अजून कोण आहे नवीन? कारण नवीन लोकांना मग मधातून माहिती द्यायला थोडा प्रॉब्लेम जातो. हा जर चक्र ब्लॉक असतं, कुंडली जागरण माहितीये का, मी विचारलं तुम्हाला? मेडिटेशन करता करता कुंडली जागरण होतं. जेव्हा खूप वर्ष होऊन जाते ना मेडिटेशन करून, लवकर पण होते आणि वेळ पण लागतो. ते थोडंसं काय म्हणतात त्याला, गुपितवालं रहस्य आहे ते कुंडली जागरण म्हणजे. ठीक आहे. कुंडली जागरण झालं की आध्यात्मिक प्रगती होते. ठीक आहे. आता आपण कुंडली जागरणच्या याच्यात पडायचं नाही, कारण आपल्याला आपले मुलं बी सांभाळायचे, हसबंड, आपलं घर आणि आपल्याला पैसा बी कमवायचा आहे आणि आपल्याला लोकांची मदत सुद्धा करायची, म्हणून कुंडली जागरणच्या याच्यात जायचं नाही. जेव्हा कुंडली जागरण करायचं असलं तेव्हा ही मूलाधार चक्र पूर्णपणे ऍक्टिव्ह पाहिजे, तेव्हाच कुंडली जागरण होते. आता कुंडली जागरण मधले जे काही आहे ना आपले आध्यात्मिक लोक भारतामधले, ते सगळे कुंडली जागरणवाले. स्वादिष्टान चक्र नाभी के, कलर याचा लाल आहे आणि हे तत्व पृथ्वी सोबत जुळून आहे. आता याच्या पृथ्वी सोबत जुळण्याची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आधी तुम्ही बघितलं असेल, आधीच्या याच्यात आपली जी आजी वगैरे होती ना, ती आजी पायी चालायची, माहिती आहे का तुम्हाला? पायी म्हणजे बिना चप्पलनी चालायची, चप्पल घालायची नाही ती सहसा. आता अनम्यूट करून बसले तुम्ही सगळे, मला एकटं एकटी वाटत. तुम्ही अनम्यूट करा, सॉरी, म्यूट करून बसले, अनम्यूट करा, अनम्यूट करा. एनर्जीच्या क्लासमध्ये बोलायचं असते. जेवढं आपण बोलू ना तेवढं आपलं तुमचंच माइंड ऍक्टिव्ह होणार आहे. एक ऍक्शन म्हणजेच तुमच्या लाईफमध्ये चेंज. ठीक आहे. जगात झालेले खून एका ऍक्शनवर झालेले आहे, एका ऍक्शनवर समोरच्याने घेतलेली रिॲक्शन, म्हणून जगात खून होतात. आणि विचार करा, त्याच ऍक्शनला आपण पॉझिटिव्हिटीने आपल्यासाठी बदल घडून आणू शकतो. म्हणून बोलायचं. तुम्ही बोललं ना म्हणजे तुमचे चक्र ब्लॉक आहे, एवढं लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला सांगते तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे, तुम्ही तुमचं ऑब्झर्व करत चला त्याच्यामध्ये. आणि ऑब्झर्व करणं म्हणजे स्वतःला डाऊन करणं नाहीये, तिथं तुम्हाला स्वीकारणं आहे की माझा हा प्रॉब्लेम आहे आणि याला मला ठीक करायचा आहे. कारण तुम्ही आज जर ठीक नाही केला तर मग हा प्रॉब्लेम पुन्हा वाढत जाईल. मग लाईफ इनबॅलन्स जे चालू आहे लाईफमध्ये स्ट्रगल, तेच कंटिन्यू सुरू राहील. मग त्यालाच फेस करायचं असेल तर ठीक आहे, नाही करायचं असेल तर ऑप्शन कधीही बेस्ट. आता बघू, मी सांगितलं आजी आपली मातीमध्ये फिरायची आणि बिना चप्पलने फिरायची. त्यांना कधीही जास्त पायाचा त्रास झाला नाही जेवढा आता आपल्याला आपल्या कमी वयामध्ये होतो, कारण आपण मातीसोबत जुळून राहत नाही. आणि नॅचरली जर तुम्हाला तुमचं चक्र ऍक्टिव्ह करायचं असेल ना तर बिना चप्पलने मातीवर चालायचं नॅचरली, कारण ते पृथ्वीसोबत जुळलेलं तत्व आहे. त्यामुळे तुम्ही त्या तत्वासोबत जेवढं कनेक्ट राहाल तेवढं तुमचं चक्र ऍक्टिव्ह होतं. त्यानंतर स्वादिष्टान चक्र नाभीच्या 3 बोट खाली. ठीक आहे. हात ठेवत जा म्हणजे तुम्हाला कळते, कारण जेव्हा तुम्ही मेडिटेशन कराल ना तेव्हा लक्षात येत नाही, म्हणून मी सांगते तुम्ही हात ठेवत चालत जा, चेक करायचं हे चक्र इथे. स्वादिष्टान चक्र आता कुणाचं ब्लॉक आहे कसं ओळखायचं बघा. हे जर चक्र ब्लॉक असलं तर मातृत्व प्राप्त होत नाही, एक गोष्ट. त्यानंतर त्यानंतर काय होतं माहितीये, दुसरी गोष्ट,
हे कामवासनाचं केंद्र आहे. दुसरं जगामध्ये फिमेल आहे म्हणून सांगून देते, जे काही बलात्कार होतात ते याच चक्रापासून होतात. कोणाचं जर सुपर ऍक्टिव्ह असलं तर त्याचा आउट ऑफ कंट्रोल असतो, आणि जर ब्लॉक असलं तर मग आयुष्यात जे प्रॉब्लेम चालू आहे ते तुम्हाला माहितच आहे, सगळ्यांच्या लाईफमध्ये आपापले पर्सनल प्रॉब्लेम. ठीक आहे. नाभि से करीब 3 इंच नीचे अवस्थित यह चक्र काम शक्ति का केंद्र है. अहम का परिचय देता है. संबंधित अंग ग्रोनल ग्रंथि प्रजनन अंग यो दोनों पाव किसी भी व्यक्ति के प्रति मनोभाव सीधे इसी चक्र द्वारा व्यक्त होता है. जे आपले आता हस्बंड वाईफचे रिलेशन आहे ना ते या चक्रामधून व्यक्त होतात. आपल्या भावना, कुणाही सोबत ज्या भावना, हे फक्त प्रेमाचं चक्र आहे, भावनेचं नाहीये, हे प्रेमाचं आहे. पण तुम्ही जे भावना तुमच्या समोरच्याला जेव्हा एक्सप्लेन करताना तेव्हा स्वादिष्टान चक्रापासूनच होतात. ठीक आहे. म्हणून मनामध्ये जे आपण दुसऱ्याविषयी पकडून ठेवतो, आपण एक्सप्लेन करू शकत नाही, तर ही चक्र ब्लॉक असते, त्यामुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही. विचार, भावनात्मक तत्व, जल, रंग, नारंगी, प्रतिकूल प्रभाव, कफ, खासी, श्वास, मूत्ररोग. जर हा चक्र ब्लॉक असला तर कफ, खासीचा त्रास होतो किंवा वारंवार बाथरूम जावं लागते. आता हे चक्र ऍक्टिव्ह करण्यासाठी, नॅचरली ऍक्टिव्ह करण्यासाठी जल तत्वाशी कनेक्ट आहे. तुम्हाला भरपूर पाणी प्यायचं आहे, तेव्हा हे चक्र ऍक्टिव्ह होतं नॅचरली. ठीक आहे. आणि पाण्यासोबत याचा कलर आहे केशरी कलरचा येतो. मणिपूर चक्र आता कसं ओळखायचं ब्लॉक असलं तर, जर तुम्हाला, हो बोला कसं, बोला ना बोललाच आहे मी. नाभीच्या वरती 3 बोट. नाभीच्या वरती 3 बोट मणिपूर चक्र आहे. आता ओळखायचं कसं ब्लॉक असलं तर, बघा काहीतरी आयडिया असेल. आपल्याला आपल्या घरातील सगळ्यांना ओळखायचं आहे आपल्याला चक्राच्या थ्रू. तिथं भांडत बसायचं नाही, आता सरळ ओळखायचं. ते भांडणाचे प्रकार जास्त वाढतात. नाही, भांडणाची तर नाही, पण क्रोध येतो. अगर ब्लॉक असलं तर क्रोध येतो, म्हणजे ते झालं, त्याच्यातलंच झाला एक इश्यू. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम होतात. जे काही डायजेशनचे प्रॉब्लेम जर पोटापासून झाले तर शुगर बीपी कुठून होईल. डायजेशन जर बिघडलं तर तिथूनच होईल ना. शुगर बीपी सारखे आजार सुद्धा इथूनच होतात, हे चक्र ब्लॉक असल्यामुळे. ठीक आहे. आणि जर ऍक्टिव्ह असलं तर एखादा व्यक्ती खूप बुद्धिमान असतो. भौतिक जगाशी, फॉरेन कंट्रीमध्ये जाणं, कार, बंगला, भरभरून साधन संपत्ती, हुशार, बुद्धिमत्ताचं प्रतीक असं असलं तर तो व्यक्ती खूप, त्याचं हे चक्र ऍक्टिव्ह आहे असं समजून जायचं. यह चक्र शक्ती व बुद्धिमत्ता का प्रतीक है. अगर हम किसी बात से बहुत डर जाते हैं. बघा आता असं झालं का कधीतरी एखादं महत्वाचं काम करायचं आहे आणि तिथं लगेच काम करायला गेलो ना, अचानक भीती वाटते. अचानक आत्ता माझ्याकडून होणारच नाही, माझी हिंमतच होत नाहीये. होतं का असं? तेव्हा हे चक्र असंच पुढून जातं, ब्लॉक होते तुरंत वेळेवर. भीतीने चक्र ब्लॉक होते, म्हणून मनात कधीही भीती ठेवायची नाही. रंग पिवळा आहे, शक्ती व बुद्धिमत्ता, कार्याचं शक्ती, बुद्धिमत्ता. प्रतिकूल प्रभाव, रक्तसंबंधित रोग. आता सांगितलं शुगर बीपी रक्तसंबंधित रोग होतात. आता नॅचरली जर तुम्हाला म्हटलं की तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचं आहे तर सकाळी जाऊन सूर्याची किरण घ्यायचे आणि नॅचरली ऍक्टिव्ह असते. कलर पिवळा असतो. ब्लॉक असलं ना, कुठलेही चक्र जर ब्लॉक असले आणि तुम्ही ऍक्टिव्ह करायला जेव्हा जाण तेव्हा त्रास होतो. त्या जागी एनर्जी ब्लॉक असते ना तर त्रास होतो. हृदय चक्र बघा, आता हार्ट चक्र मध्ये, छातीच्या मधोमध हार्ट चक्र. आता हे चक्र कसं ओळखायचं व्यक्तीला या चक्रापासून? एखाद्या व्यक्तीजवळ एवढंच साधन संपत्ती असेल पण देण्याची भावना एवढी आहे की माझ्याजवळ नसलं तरी चालेल, तू घे, त्याचं ओव्हर ऍक्टिव्ह. आणि एखाद्या व्यक्तीजवळ खूप सारा आहे तरी पण तो देण्याची भावना त्याची नसते, म्हणजे त्याचं ते चक्र काय? ब्लॉक. कळलं? दोनच आहे ओळखण्याचे, म्हणजे इझी आहे. भरपूर प्रॉब्लेम, पण 2 प्रॉब्लेम आपल्याच आजूबाजूनी असतात असे लोक, म्हणून ते उदाहरण बेस्ट आहे. दिल के करीब सीने के बीच में यह चक्र अवस्थित है. निरक्षर प्यार, अपनापन, भाईचारा, आध्यात्मिक विकास, भक्ति, साधना, प्रेम का प्रतीक है. हमारे ऋषि मुनियों ने इस चक्र को ऍक्टिव्ह करने में ज्यादा भर दिया. आता तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर तुम्हाला हार्ट चक्र ऍक्टिव्ह करणं खूप महत्वाचं आहे.
बिना किसी शर्त के सभी को प्यार करना इस चक्र की उच्चतम स्थिती है. संबंधित अंग थायमस हृदय. आता जर हे चक्र ब्लॉक असलं तर हार्टचे प्रॉब्लेम होतात, जे काही ब्रेस्ट कॅन्सर होतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. आता एक तुम्हाला एक इझी एक गोष्ट सांगते बघा, हे प्रेमाशी रिलेटेड आहे. जेव्हा आपले जे लव्ह एनर्जीचे ब्लॉकेजेस तयार होते ना, त्यासाठी सांगते. आपण काय करतो फिमेल, आपण मनामध्ये ठेवत नाही, आपण समोरच्याला फोन करून सांगू किंवा चालूच राहते आपलं काही ना काही, म्हणजे ती जी भावना आहे ना आपली कुठेतरी बाहेर निघते. पण मेल लोकांचं तसं होत नाही. ते मनातल्या मनात त्यांचं रिपीट होत राहते. ते सहसा भावना एक्सप्लेन करत नाही कुणाला. त्यांची एनर्जी ब्लॉक होते आणि जास्तीत जास्त हार्ट अटॅकचे प्रमाण याच कारणाने होते. विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र. आता तुम्ही बोलत नाही, आता सांगा तुम्हीच आपलं तुमचं ऑब्झर्व करत चला, कोण कमी बोलते कोण जास्त बोलते. ओळखायचं कसं? विशुद्धी चक्र. आपल्याच आजूबाजूला असणारी एखादी लेडीजच घ्या ना, जी मेलला नंतर घेऊ आपण, ती आपल्याला बोलूच देत नाही. ती एवढी बोलते की ती एकटीच बोलते, आपल्याला बोलूच देत नाही. त्या व्यक्तीचं हे थ्रोट चक्र सुपर ऍक्टिव्ह. एक लक्षात ठेवायचं, एक तर चक्र ऍक्टिव्ह असते सुपर, किंवा चक्र ब्लॉक असते. आणि बॅलन्स मध्ये असते तेव्हा आपण या गोष्टी होत नाही आपल्यासोबत. लाईफ बरोबर चालते, कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि प्रॉब्लेम जरी आली तरी आपल्याला त्याचं सोल्युशन पण मिळतं. ठीक आहे. आता खूप बोलते म्हणजे ते समजून जायचं त्या व्यक्तीचं चक्र खूप ऍक्टिव्ह आहे, त्या व्यक्तीची गलती नाहीये. आणि एखादी व्यक्ती जर काहीच बोलत नाही, 10 प्रश्न विचारा, 10 प्रश्नामागे एकच उत्तर देते, त्या व्यक्तीचं चक्र ब्लॉक असते ना घरामध्ये. आता भावना इथूनच व्यक्त होत्या. काही आपले जे शब्द आहे, जे आतमध्ये दडलेल्या भावना आहे, इथून बाहेर एक्सप्लेन होते. जर तुम्ही कमी बोलत असाल तर तुमचं चक्र ब्लॉक आहे. ठीक आहे. आता भावना जर तुम्ही इथं दडून ठेवल्या आणि त्या भावना तुम्ही बाहेरच काढल्या नाही, तर कॅन्सर सारखे आजार, इथे घशाची कॅन्सर बघितले तुम्ही भरपूर होतात. हेच रिझन आहे त्याच्यासाठी. म्हणून बाहेर काढायचं. मग एक टेक्निक आहे, लिहायचं आणि जाळायचं. आतमध्ये इथे ठेवल्यापेक्षा कधीही बेस्ट आहे लिहिणं आणि जाळणं. माइंड मधून तो एक थॉट रिमूव्ह करणं कधीही बेस्ट आहे. यह संचारक का चक्र है. अपनी अभिव्यक्ति योग क्रियाशीलता अपने मनोभाव को दूसरे तक पहुंचाने का महत्वपूर्ण विभाग आहे. आपल्या मनात जे काही चालू आहे दुसऱ्याविषयी किंवा आपल्याविषयी, आपण इथूनच बोलतो ना, म्हणजे हे थ्रोट चक्र त्यासाठी आहे. जो सच है सत्य है उसकी अभिव्यक्ति करते रहना से चक्र सतत इसका विकास होता है. वाणी में वो जो प्रभाव होता है, इस चक्र के द्वारा अंतरात्मा की आवाज उच्च स्तर में आने वाले संदेश गृहीत होते हैं. संबंधित अंग बघा, हा जर चक्र जर ब्लॉक असेल तर टॉन्सिलचे प्रॉब्लेम, थायरॉइडचा प्रॉब्लेम, घशाचे कॅन्सर, नाकाचा प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम होतात जर ब्लॉक असलं तर. आणि ऍक्टिव्ह असलं तर तुम्ही जे जीवन जगत आहे ते. जर जास्त ब्लॉक असलं तर पित्त कफाचा सुद्धा त्रास होतो. ज्याला पित्ताचा भरपूर लोकांना त्रास होतो, हे चक्र ब्लॉक असल्यामुळे होतो. कलर याचा आकाशी आहे. हे तत्व आकाश तत्वाशी हे चक्र जुळलेलं आहे. जेव्हाही तुम्हाला वाटलं ना चक्र ऍक्टिव्ह करायचं आहे, थोडंसं 2 मिनिटं काढायचे ना आकाशाकडे बघायचं. आणि खरंच बघा, आकाशाकडे तसंही बघायचं, चक्रासाठी नाही बघायचं. जेव्हा ब्रह्मांड आहे वरती, आपण आकाशाकडे बघतो ना, तसं हॅप्पी फिलिंग येते आपल्याला. मग ट्राय करा एकदा. आणि थँक्यू म्हणून द्यायचं. थँक्यू म्हटल्याने काही नुकसान होत नाही, जास्त भेटणार आहे उलट. आज्ञाचक्रात, आज्ञाचक्र ओळखायचं कसं? ब्लॉक असलं तर व्यक्ती ओव्हर थिंकिंग, डिप्रेशन मध्ये जातो. आणि जर ऍक्टिव्ह असलं तर मग स्मार्ट व्यक्ती आपल्या समोर प्रेझेंटच होतो, त्याला इझिली ओळखता येते. हे चक्र जर ऍक्टिव्ह असलं, सुपर ऍक्टिव्ह असलं ना, तुमचं सुपर मीन्स बॅलन्स मध्ये जर असलं ना, तर समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो ना, त्याच्या मनात कुठला थॉट आला ना, त्याचं इंटेन्शन तुम्हाला पहिले येते, हे चक्र ऍक्टिव्ह असल्यावर. ठीक आहे. म्हणून मला सीमा मॅडमसाठी एक इंटेन्शन आलं, रेकी क्षेत्रामध्ये तुमचं करिअर आहे त्या दिवशी. सगळ्यांसाठी नाही येत मॅडम, खूप कमी मोजक्या लोकांसाठी. ते मागच्या बॅचला होते ते एका मॅडमसाठी आलं, त्या मॅडम करणार आहे. आणि त्यांना स्वतः पण कळलं की हो बाबा माझं करिअर आहे, मला समजून राहिलं, त्या स्वतः पण करणार आहे. यह चक्र ललाट के दोनों भावों के मध्य जरा अवस्थित है. यह चक्र बाह्य ज्ञान का केंद्र है. व्यक्ति के इंट्युशन का विकास इसी चक्र से होता है. तुम्हाला लाईफ मध्ये काहीही मॅनिफेस्ट करायचं असेल ना, तुम्ही जर स्टक झाले असेल, थांबले असेल ना, तिथं आज्ञा चक्र ऍक्टिव्ह करायचं.
आणि लाईफ मध्ये जे पाहिजे तेच मिळते. आता तुम्ही म्हणाल मेरे जिंदगी में गम आहे, तर ते गमच येऊन राहिले आणि तथाच होऊन राहिले तुमचे शब्द. मग त्याऐवजी म्हणा ना मी भाग्यशाली आहे, नाही कमावत पैसे तरी म्हणा अफर्मेशन द्या मी 1,00,000 रुपये कमावत आहे. कुठं तर पोहोचू 5,000 पर्यंत, कुठून तर येईन 5,000, कुठून तर 10,000 येईन ना. बोलायला काय जाते, बोलून द्यायचं निगेटिव्ह विचार केल्यापेक्षा. नाही आहे एखाद्यासोबत संबंध चांगले तर बोलायला काय जातं, याचे ना माझे प्रेमाचे संबंध आहे. काय होईल शेवटी, आपली एनर्जी चांगली पोहोचेल, समोरचा व्यक्ती आपल्यासोबत चांगला बिहेवियर करेल, एवढाच चेंज होणार आहे. अफर्मेशनचा खेळ हाच आहे. सहस्त्रार चक्र कलर याचा आज्ञा चक्राचा डार्क ब्ल्यू कलर आहे, ठीक आहे. आणि कार्य याचं इच्छा. इच्छा मीन्स तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे त्या सगळ्या इच्छा मॅनिफेस्ट करण्यासाठी थर्ड आय चक्र इम्पॉर्टंट आहे. आता जर हे चक्र ब्लॉक असलं तर डोळ्याचे प्रॉब्लेम, कानाचे प्रॉब्लेम, माइंड, डोकं वगैरे दुखणं हा त्रास होतो. खूप लेडीजला त्रास होतो. आणि खूप आपल्याला कामं झाली म्हणजे काम नाही ना, ओव्हर थिंकिंग करण्याशिवाय तर खूप लेडीजला काम. ओव्हर थिंकिंग करू करू डोकं दुखत आहे माझं, आज असं होत आहे तसं होत आहे, ते चालूच राहते. आता बघा सहस्त्रार चक्र ओळखायचं कसं. सहस्त्रार चक्र एखाद्या व्यक्तीने जर कधी आयुष्यात एक जरी वेळा 2 वेळा जर मेडिटेशन केलं असेल किंवा आध्यात्मिक मार्गाने थोडं जुळलं असेल ना, तर आपलं प्राण इथून जातात, क्राऊन चक्रामधून प्राण निघून जातात. जेव्हा आध्यात्मिक जर काही केलं असेल थोडं, तर त्या व्यक्तीचे प्राण अगदी सहजतेने निघून जाते. आणि आपण बघा त्या व्यक्तीला काय म्हणतो, हा व्यक्ती झोपलेला आहे, असं वाटत आहे की झोपलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. कितीतरी झालं आपल्या आजूबाजूने ऐकलं असेल, कदाचित आपण बघितलं नसेल तर. आणि दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती जर कधीच आध्यात्मिक सोबत जुळला नाही आणि त्याला त्याचे प्राण निघण्यासाठी खूप त्रास होतो, तर त्या व्यक्तीचे बघा डोळे खुले असतात, तोंड खुलं असते. कारण क्राऊन चक्रामधून हे मुक्तीचं द्वार आहे, त्याला मुक्त होण्यासाठी त्रास होतो म्हणून डोळ्याद्वारे किंवा त्याच्या तोंडाद्वारे श्वास निघून जातो म्हणून त्रास होतो. आणि माहित असेल तर जेनेटिक ऑर्गन मधून सुद्धा जीव जातो, पाय असे होतात, माहित आहे. हा, कारण इथून मुक्त म्हणून तुम्ही जुळले देखील म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्रास नाही होत. कारण त्याचं एक उदाहरण सांगू का, बघा एखादी सोल म्हणजे जाणारच आहे, सगळ्यांना माहिती आहे जाणार आहे. पण कुठंतरी आपण तिला आयसीयू मध्ये ठेवलं आणि त्या मशिनरीनं पकडून ठेवलं त्या सोलला, कळलं का. म्हणजे ती मरणार पण नाही आणि ती मरू पण त्या सोलला निघायचं आहे, ती निघू पण देत नाही आणि तिला वाचू पण देत नाही. पण कधीतरी तीच पकडून ठेवते ऍक्च्युली मशिनरी. आपले मशिनरी ब्लॉकेजेस निर्माण करते. तुम्हाला वॉटर क्लिन्झिंग शिकवलं नाही मी, आता शिकवते 2 मिनिटात. वॉटर क्लिन्झिंग किती रिझल्ट देते. त्या मशिनरी शिकल्यानं पकडून ठेवते, आपली सोल निघू देत नाही. म्हणून आयसीयू मध्ये जाणारे सहसा व्यक्ती जातातच, खूप मोजका वाचतो. हे आध्यात्मिक प्रगतीसाठी कार्य करते. क्राऊन चक्र कलर आहे पर्पल. आणि जर ब्लॉक असलं तर व्यक्ती मेंटल असतो आणि ऍक्टिव्ह असलं तर व्यक्तीची आध्यात्मिक विकास होतो, ठीक आहे. 7 चक्राविषयी काही प्रश्न असेल तर विचारा आणि प्रश्न विचारा. प्रीती मॅडम तुम्ही काहीच बोलत नाही, बोलत चला. आयुष्य बदलायचं आहे तर नक्की बोलायचं आणि जिथं आहे तिथंच राहायचं असलं तर टेन्शन नाही घ्यायचं, मग जास्त तेच चालू द्यायचं. पण बदलावायचं, आपल्याला जगण्याचा अधिकार फुल 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 आहे. इथं घासण्यापर्यंतच आपलं रिलेशन नाही ठेवायचं. भांडे घासणं वाईट नाहीये, पण भांडे घासण्याला तिथंच स्वतःला अडकून ठेवणं वाईट आहे. त्याच्या बाहेरचं बी दुनिया आहे, खूप सुंदर दुनिया आहे, जग आहे, बघता येते, स्वतःला प्रेझेंट करता येते जगासमोर. आपल्यात एवढी पॉवर आहे ना, आपण जसे भांडे घासू शकतो ना त्या 4x4च्या किचनमध्ये, 10x10च्या किचनमध्ये सगळ्यांची आपापली साईज, त्या 10x10च्या जगासमोर आपण स्वतःला पण प्रेझेंट करू शकतो, एवढी पॉवर आहे. फक्त ते क्रिएट करायची, हार नाही म्हणायची. एखादी गोष्ट निघून गेली आयुष्यामधून म्हणून असं हार नाही म्हणायची की आता कधीच काही होणार नाही. 1 मिनिट द्या बॅटरी. अरे पाऊस होतो जेव्हा ओली नाही होतं, रेनकोटही नाही लागतं. आपणच आपल्या जीवनाचं क्रिएटर आहे. आपलं लाईफ कोणीही बदलू शकत नाही. तुम्हाला जर वाटत असेल का माझे हजबंड, माझे मुलं, माझे माझं आयुष्य बदलन, त्यांचा अधिकार नाहीये. आपलाच अधिकार आहे आपलं आयुष्य बदलण्यासाठी. तुम्ही एकदा ट्राय तर करा, एक ऍक्शन तर घ्या एखाद्या गोष्टीसाठी. हे बघा 2 गोष्टी असते, एक तर हार असते किंवा जीत असते. तर 2 गोष्टीपैकी एका गोष्टीचा अनुभव येईल ना आपल्याला. मग हार होतं पुन्हा एकदा ट्राय करू, हार होतं पुन्हा एकदा ट्राय करू, एकदा तर जिंकू ना.
म्हणून हार बांधायची नाही. मला नाव नाही आठवून राहिलं. तुम्हाला नाव माहितीये का जे इलेक्ट्रिकचा शोध लावला त्यांनी? आहे तुम्हाला समोर पण येऊन नाही राहिलं माझ्या. गुगलवर बघू का? काय तो आईस्टन. नाही, नाही. आईस्टन मला वाटतं मॅथमॅटिक्सचे आहे. एवढूनच आहे. थॉमस अल्वा एडिसन. थॉमस एडिसन यांना तुम्हाला जर माहित असेल ना यांची स्टोरी, तेव्हा कितीतरी वर्ष अगोदर, बापरे वर्ष बी नाही माहिती मला, खूप म्हणजे कदाचित आपल्या कितीतरी पिढ्या निघून गेल्या, जेव्हा त्यांनी यांचं एक लायब्ररी तयार केली होती, त्या लायब्ररीमध्ये त्यांनी इतके प्रयोग केले की अख्खी लायब्ररी जळली त्यांची. आता सांगा, तो व्यक्ती हसत होता जेव्हा त्याची लायब्ररी जळली तेव्हा. तुम्हाला माहित असेल तर वाचा तुम्ही. का बरं हसत होता माहितीये तुम्हाला? ते त्यांची वाईफ येत आहे आणि विचारत आहे तुम्ही का बरं हसत आहे, तुमचं एवढं नुकसान झालं का तुमच्याजवळ काहीही उरलं नाही. त्यांनी म्हटलं की मी एवढे प्रयोग केले मला रिझल्ट मिळाला नाही, शेवटी जळलं म्हणजे मला रिझल्ट मिळाला. म्हणून असे काढायचे, म्हणजे गलतीमधून काहीतरी भेटतं आपल्याला. गलती होणं, हार होणं, तिथं हार नाही मानायची, तिथून काहीतरी आपल्याला नवीन गोष्टीचा हे होतो. मी मशरूम कल्टिवेशन करायची, मी झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, पण मी तिथं स्टॉक झाली होती. पण मी हार नाही मानली. मी म्हटलं चला काहीतरी अजून दुसरा पर्याय काढायचा. आता मी खोटं नाही सांगत, मी ना मजबुरीत माझं सोडलं ते, मी इकडे लक्ष देत आहे कारण मला वेळ नाही भेटत म्हणून. एक वेळ होता ते चालत नव्हतं आणि एका वेळेस मला स्वतः सोडायला लागलं ते. ठीक आहे, म्हणून हार नाही मानायचं, चालू द्यायचं, काहीतरी करत राहायचं. आता विचारा काहीतरी प्रश्न, विचारा प्रीती मॅडम, तुम्हीच विचारा. तुम्ही बोलतच नाही. सगळ्यांसाठी होपोनोपो प्रेयर करा. तुमचं हा मला 777 रुपयाचा एक कोर्स घेऊन आली आहे मी. त्याच्यामध्ये होपोनोपो प्रेयर करायची आहे, मॅजिकल वॉटर आहे आणि हे EFT माहितीये का तुम्हाला? टॅपिंग माहितीये का? टॅपिंग आपला जसं एनर्जीचा, आपल्या नळातून जसं पाणी येते ना तसा एनर्जीचा प्रवाह होत असतो आपल्या शरीरात, आणि तिथे तिथे ती एनर्जी ब्लॉक असते ना, तर ते टॅपिंगच्या थ्रू ती एनर्जी क्लीन करायची आणि ती एनर्जीचा प्रवाह वाढवायचा असतो. त्याच्यासाठी तो कोर्स आहे, वेबिनार आहे, फ्रीमध्ये जॉईन करजा. क्लास करायचा असला नसला करायचा तर नंतर तुमची चॉईस आहे. सोमवारी 1 वाजता होईल तो वेबिनार, मी लिंक पाठवेलच. छान आहे, एक हिलिंग आहे ती ऍक्च्युली. तुम्ही प्रॅक्टिकली हिलिंग करणार आहे तुमचंच. संपले प्रश्न? वंदना मॅडम काहीतरी प्रश्न विचारत चला. मागच्या नावातला किती मार्क राहिला? संपले प्रश्न? प्रश्नच नाही पडले. ते विमानाले असंच काऊन उडू देता एकदा दुबईमध्ये? त्याला भारतामध्ये थांबून ठेवा ना, इथं थांब म्हणायचं थोडस. एकदमच भुरकून भारत, इंडिया टू दुबई एवढा विकास करून घेतला सरळ. संपले प्रश्न नाहीये काहीच? प्रश्न नाहीये का काहीच? तुम्ही बोलत चला. बघा, न बोलणं म्हणजेच तुम्ही तुमची एनर्जी ब्लॉक करणं आहे. खरं सांगते, एक ऍक्शन, म्हणजे मी पहिल्या दिवसपासून म्हणते बोला बोला बोला. तुम्ही जेव्हा बोलाल ना तेव्हा तुमचीच ऍक्शन क्रिएट होणार आहे, तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट होणार आहे. जेव्हा एनर्जी ऍक्टिव्हेट होईल तेव्हा चेंज होईल की नाही होईल लाईफ मध्ये? की तिथेच राहाल तुम्ही? चेंज करण्यासाठी बोलावं लागेल ना. आता बरं, सीमा मॅडम एवढे उत्तर का देत आहे? त्यांचं रेकी झालंय, त्यांना अनुभव आहे रेकीचा, म्हणून ते बोलत आहे. देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही, आणि दिसला तर त्या देवाला घेऊनच यायचं घरी. 100% असंच करायचं. सुवर्ण संधी आहे. रेकी मजाक नाहीये. मी कुठून तरी कुठला सफर इथपर्यंत तय केलेला आहे. एकदा तर तिला अप्लाय करा जीवनामध्ये, अख्खं आयुष्य बदलून टाकते. फक्त तुमचा विश्वास खूप महत्वाचा आहे पण तिथे. आणि तुम्ही म्हटलं ऐसा भी होता है काय ना, तर मग ती रेकी तुमच्या कामी बी पडणार नाही. तर अख्खी तुमची आई आहे दुसरी. मागता मागता थका, देता देता थकत नाही, एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये. तुमचा विश्वास. पण आज तुम्ही जिथं बी आहे ना तिथून तुम्हाला कुठेतरी उंचावर पोहोचवेल नक्कीच, एकदा जर रेकीसोबत जॉईन झाले तर. आता वंदना मॅडम इतके कामं नाही करायचे क्लासच्या वेळेस. बोला आता तुम्ही, बोला बरं, काही प्रश्न असेल तुम्ही विचारा बरं. आणि समोरचा क्लास नक्की करा. मी माझ्यासाठी माझ्याजवळ ऍडमिशन घ्यायचंय म्हणून नाही सांगत,
खरंच करा. एकदा जर आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असेल ना, ज्या उद्देशानं तुम्ही रेकीला जी लिंक क्लिक केली असेल ना, की माझ्या लाईफमध्ये हा प्रॉब्लेम आहे बाबा आणि मला कुठेतरी सोल्युशन पाहिजे, तिथपर्यंत पोहोचायचं असेल ना, तर एकदा नक्की रेकी करा. खूप आता ठीक आहे, मास्टर लेवलला एक मेडिटेशन येतं, पॉवरफुल मेडिटेशन येतं. त्या मेडिटेशनचा रिझल्ट इतका सुंदर आहे ना, खूपच छान आहे, जी मी तुमच्या समोर बसली. मी पण अशीच मेरी जिंदगी में कितना गम, मी पण तशीच होती एक वेळेस. आज मी काहीतरी सांगून राहिली, समोरच्याला कुठेतरी तो ज्ञान नाहीये, तर माझा अनुभव आहे. तर मी तिथे होते, मी तिथून समोर आली, तुम्ही पण येऊ शकता.